आपल्याकडे घटस्थापना करतात ती तेच आहे ना. तुम्ही माती आणता शेतातली, ते धान्य टाकता त्याच्यावर आणि जर्मिनेशन. मग मी जेव्हा पूर्वीच्या शेतकरी जेव्हा तो नमस्कार करायला, देवीने तुझ्या बियाला आशीर्वाद दिलाय, तुझं बी मला देशील का, मग ते बी दिलं जायचं. मग तो पण ते बीला वावायचं, सगळ्यांचं बी हेल्दी व्हायचं. सो पूर्वी ती प्रोसेस एकमेकांच्या, शेतकरी तेव्हाच प्रोग्रेस करू शकतो जेव्हा दुसऱ्याचा पण प्रोग्रेस होतो. सो मग झालं असं की दिवा का लावतो मग त्याच्यासमोर, आणि दिवा लावताना आपण ती थाळी ठेवून त्याच्यात पाणी टाकून का दिवा लावतो घटस्थापनेच्या वेळेला, कारण त्या दिव्यावर जे कीटक येतात ते मरतात आणि त्या पाण्यात पडतात. सो मला माहिती असं की पुढच्या वर्षी माझ्यावर कोणता पेस्ट अटॅक होणार आहे, आणि त्या पेस्ट अटॅकसाठी मला प्रिपेअर व्हायचंय. दसऱ्याला आमच्याकडे म्हणजे गावामध्ये तारपा वाजवला जातो, आणि तो पण कसा वाजवायचा, म्हणजे शेताच्या बांधांवर धावत जाऊन तारपा वाजवायचा असतो, अशी एक प्रथा आहे. आता बंदच पडत चालली आहे ती, कारण तारपाच्या ज्या लहरी असतात ना, कारण दसऱ्याच्या वेळेला तुमचा दाणा पूर्ण तयार झालेला असतो, त्याच्यावर पेस्ट अटॅक होतो, आणि तारपाचा जो आवाज असतो ना, तो बेसिकली त्या पेस्टला पळवून लावतो, त्या ज्या फ्रिक्वेन्सीज असतात ते. म्हणून मग ती पद्धत की शेतामध्ये धावायचं म्हणजे दसऱ्याच्या दिवशी तो पूर्ण दिवस ते लोक तारपा वाजत असे शेतांमध्ये धावतात. पण ती आता पद्धत ती पण बंद पडत चालली आहे. केमिकल फर्टिलायझर वापरा, हे वापरा, ते वापरा, पण पूर्वीच्या पद्धती ऑलरेडी त्या सगळ्या वेल थॉट होत्या. तारपाचा आवाज तर म्हणजे पार तुम्हाला त्या 5-6 किलोमीटरपासून दूरवरनं ऐकू येतो. लिटरली एवढं त्याच्या फ्रिक्वेन्सी जबरदस्त असतात. आणि बेस्ट पार्ट काय, तुम्ही जवळ उभे असाल तरी तुम्हाला तो कर्कश वाटणार नाही, पण तो एवढा लांब पण ऐकू जातो.